हॅलो. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर आता सकाळ किंवा व्लॉगची सुरुवात मी हॉलमधून केलेलं आहे आणि गौरांशसुद्धा उठलेला आहे. तर बघू शकता याचं काय चाललं आहे. तर मी ब्लॉगला आज इथं सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यानंतर मग गौरांशला नाश्त्याला म्हणून मी बनवले साबुदाण्याचे वडे, म्हणजे तो नाश्ता करेल त्याचं सगळं करून मग निघाले मी त्याला शाळेत सोडायला, कारण भाऊ नव्हते आज. आणि त्याची तयारी वगैरे करून मग आम्ही निघालो आणि रस्त्यातच वरती बघा माकड बसलेलं आणि मला दिसलंच नाही. गौरांग सांगते मला की मम्मी बघ माकड बसलाय. तेव्हा मी बघितलं, मी घाबरली एवढी ना, मला दिसलंच नव्हतं. आणि घरी आले त्याच्यानंतर आईने मला एक साडी दाखवली, कारण आता नवरात्रीमध्ये 9 कलर, तर माझ्याकडे सफेद कलरची साडी नव्हती. म्हणून आई बोलले की माझ्याकडे आहे तर घे. असं आईंचं आमच्या काय नसते की त्यांनी घेतले तर मला नाही देणार, तर मला देतात त्या. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही गेलो पी एम जी पीमध्ये मला साडी वगैरे किंवा बाळाला टोपरं, अजून काय काय थोडं थोडं घ्यायचं होतं, तर ते घेण्यासाठी पण यांना फोन आला तर ते गाडी लावून तिथं थांबले. त्याच्यानंतर पी-एम-जी-पीमध्ये पोचलो आम्ही आणि एनी टाईम गर्दी असते. एनी टाईम इकडची माणसं असतील त्यांना माहिती असेल, जो कोणी इकडचं बघते त्यांना खूप म्हणजे खूप गर्दी असते. आता मच्छर चावायला लागले त्याच्यामुळं मग आम्ही पहिला मच्छरदाणी घेतो आणि गर्दी बघू शकता. आणि आता एवढी दुकानं आहेत ना, वेगवेगळी म्हणजे दुकानं, आणि खूप छान वाटतं जायला. एक घेतलं की दुसरं, दुसरं घेतलं की तिसरं, सगळी दुकानं आहेत. आणि मग त्यानंतर साड्यांची दुकानं आहेत. ही साडी मला खूप आवडलेली, गोल्डन कलरची सुद्धा खूप छान होत्या आणि रिजनेबल रेटमध्ये साड्या होत्या, तर ही आवडलेली मला. पण मला ज्या रेटमध्ये पाहिजे त्या रेटमध्ये त्यांनी दिले नाही, मग मी ही नाही घेतली. पुढं गेलो तर पुढं मस्त दुकान होतं ह्याचं, तर त्याच्याकडं छाप मस्त मस्त होत्या आणि रिजनेबल रेटमध्ये साड्या होत्या. आणि हा जो बसतोय तो पुढं बघायलाच तुम्ही गणपती बनवता येतो त्याच्यासमोरच राहतो. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर गौराशने हा पसारा काढला. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटू आपण पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.